नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 12 मेचा इंटरेस्टिंग असा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, काव्याला आलेलं असतं टेन्शन. ती सारखी पार्थला विचारत असते, अहो सांगा ना पार्थ, काय झालंय तुम्हाला, बोला ना काहीतरी. लग्न झाल्यानंतर इतक्या दिवसानंतर मी पहिल्यांदा तुम्हाला एवढं शांत झालेलं बघते, प्लीज बोला माझ्याशी. बरं, किशोर कुमारची गाणी लावता का? त्यांची गाणी ऐकून मग तुम्हाला बोलायची इच्छा होईल असं काही आहे का? तरी पार्थ काही हिला रिस्पॉन्स देईना. आता काव्या म्हणते, खूप झालं पार्थ, आता काहीतरी बोला. अहो माझा क्लास यायची वेळ झाली आहे. शेवटी आता ती बघते की तिचा क्लास मागे गेलाय. आता ती म्हणते की पार्थ, माझा क्लास तर मागे गेलाय, कुठे नेताय तुम्ही? आता पार्थ म्हणतो, रोज तुम्ही जिथे बसता ना तिथे नेतोय मी गाडी. आता असं म्हणून तो गाडीच्या खाली उतरलाय. काव्याला ना आता चांगलंच टेन्शन आलेलं असतं बरं का. आता पार्थ तिला तिथे नेतो जिथे बसून तिने खोटं बोललंय त्याच्याशी. आता काव्याला टेन्शन येतं. पार्थ आता त्या जागेवर जाऊन बसतो जिथे काव्या तिथे बसून त्याला खोटं बोलली ना तिथे. अरे बापरे, जरा कॉम्प्लिकेशन्सच आहेत. तर असो, आता काव्या पण त्याच्या बाजूला जाऊन बसते. आता पार्थ तिला म्हणतो, काय हो काव्या, तुम्ही रोज इथेच येता ना? याच बेंचवर तुमचा क्लास सुरू असतो ना? आता काव्या जरा चाचरते मनातून. आता पार्थ म्हणतो, मीच मूर्ख आहे. मी तुमच्यासाठी वसू आत्याशी भांडलो. जेव्हा वसू आत्या बोलल्या होत्या ना तुम्हाला की काव्या नेहमी क्लासलाच जाताना का इकडे तिकडे जातात, तेव्हा मी अगदी समर्थपणे आणि कॉन्फिडेंटली तुमची बाजू घेतली आणि वसू आत्याला सांगितलं की काव्या कुठे जातात, काय करतात हे मला व्यवस्थित माहिती असतं. पण मला हे माहिती नव्हतं. काल मला हे नव्याने कळलंय की तुम्ही क्लासला नाही, या बेंचवर येऊन बसता रोज, हो ना? आता असं बोलल्यानंतर काव्या जरा टेन्शनमध्ये आली आहे. पार्थ म्हणतो, तुम्हाला जाब नाही विचारणार मी काव्या, कारण तुम्ही मला तो हक्क दिला नाही आहेत आणि इथून पुढे तुम्ही हक्क जरी दिला मला जाब विचारायचा तरी मी नाही विचारणार तुम्हाला जाब. काय आहे ना, आत्तासाठी मी तुम्हाला सांगतो की मी तुमचा नवरा आहे, मालक नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला माझ्याशी खोटं बोलावंसं वाटलं. असो, तुम्हाला तसंही कुठे जाताना येताना माझी परवानगी घ्यायची गरज नाही आहे. मान्य आहे मला की तुम्ही मला नवरा नाही मानत, मित्र पण नाही मानत, पण मी तर तुम्हाला माझी मैत्रीण मानतो ना, आणि तुमचा मित्र मी मानतो स्वतःला. तुमच्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट करतोय. म्हणजे काव्या, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी, तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी तुमची साथ देतोय आणि तुम्ही क्लास सोडून या बेंचवर येऊन बसता. नेमका पार्थचा प्रॉब्लेम काय प्रेक्षकांनो? म्हणजे आता मी कन्फ्यूज झाली आहे. काव्या त्याच्याशी खोटं बोलली हा त्याचा प्रॉब्लेम आहे, का ती अभ्यास करत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे? जरा कन्फ्युजन आहे. तर असो, पार्थ म्हणतो, मला असं वाटलं होतं की काव्या उद्धट असतील, चिडचिड्या असतील, पण खोटारड्या असतील असं वाटलं नव्हतं मला. दुआर्थी बोलतोय तो. आता पार्थ म्हणतो, काव्या, खोटं बोलणं जसं मला आवडत नाही तसं तुम्हालाही आवडत नाही असं मला वाटलं होतं, पण तुम्ही माझा विश्वास ब्रेक केलात काव्या. तुम्ही माझा विश्वासघात केलात. मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला होता. आता पार्थने असं बोलल्यानंतर काव्या जरा मनातून खजील झाली आहे अँड शी फील गिल्टी. तर आता ती विचार करते की तिच्या सासऱ्यांनी तिला काल जे सजेशन दिलं ना की त्या मुलीने तिचा इगो बाजूला ठेवून त्या मुलाशी बोललं पाहिजे, आता तसंच काहीसं ती करते आणि तिला तो प्रसंग आठवतो. कारण पार्थ तिला बोलतो ना की तुम्ही माझा विश्वासघात केलात, तुम्ही विश्वास ब्रेक केलात. आता काव्या त्याला हळूच आन्सर करते, पार्थ प्लीज, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका या गोष्टीसाठी. मग आता पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, स्वतःला त्रास करून घ्यायचा प्रश्नच नाहीये. मला त्रास होतोय ना तो तुमच्याकडून फसवलं जाण्याचा. हे बघा, काल मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा इथे मी उभं राहून बोलत होतो तुमच्याशी. आता तो उठून उभा राहतो आणि तिला जागा दाखवतो की मी तिथे उभा होतो. मग आता काव्या म्हणते, काय म्हणजे तुम्ही ऑफिसला नव्हता गेलात? मग पार्थ म्हणतो, तुमचा फोन द्यायला आलो होतो ना मी, तेव्हाची ही घटना आहे. आता त्याने ते सगळं मेमराईज करून दिलंय तिला की मी इथे आलो होतो आणि अनिशाकडे मी तुमचा फोन दिला आणि अनिशाला विचारलं पण मी काव्या कुठे आहे, तेव्हा त्या सारवासारव करायला लागल्या. आता आपल्याला पुन्हा कालचा प्रसंग थोडा मेमराईज करून दिलाय. एवढे अर्धे प्रसंग प्रेक्षकांनो ते कालच्या एपिसोडमध्येच घालवतात आणि भूतकाळ आठवण्यात. तर असो, आता पार्थ म्हणतो, मी तुमच्या बाजूलाच उभा होतो आणि मला कळलं होतं की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. मला वाटलं होतं की काहीतरी असेल तुम्हा दोघींची गंमत जम्मत किंवा काही सिक्रेट मैत्रिणींचं, म्हणून मी अनिशाकडे विशेष लक्ष दिलं नाही. पण कसं असतं ना काव्या, काही गोष्टी म्हणजे आपलं मित्र मैत्रीण मैत्रीपुरतेच आपल्याला पाठीशी घालत असतात आणि हे असं करत असताना आपल्या माणसाचं काही नुकसान होतंय ना,
हे कळत नाही त्यांना. किती छान भाषेत बोलला ना तो. त्याला असं म्हणायचंय की मित्रमैत्रिणी बाहेरच बरे. तर असो, आता पार्थ म्हणतो हाच विचार करून मी सोक्षमोक्ष करायला आलो होतो की खरंच नेमकं काय प्रकरण आहे. आणि बघतो तर काय, तुम्ही माझ्या समोर बसलेला होतात आणि तुम्ही मला दिसत होतात आणि तुम्हाला मात्र मी दिसत नव्हतो. तुमचं तर लक्ष पण नव्हतं काव्या, पण मला मात्र मी दिसत होतो ना. मी तुम्हाला मदत करणारा, मी तुम्हाला मोटिवेट करणारा, अभ्यास करताना तुम्हाला कॉफी आणून देऊ का हे विचारणारा. पण तुम्ही काय केलं? खोटं बोलून माझ्या एफर्ट्सचा, माझ्या मैत्रीचा अपमान केलात काव्या. काव्याला चांगलंच गिल्टी झालंय बरं का आता प्रेक्षकांनो. आता पार्थ सरळ म्हणतो, काव्या आय फील लाईक अ लुझर. मी हरलो. आता काव्याला कळलंय ते सगळं, पण मला ना तिचं आन्सर हजम नाही झालं. बघा आता ती काय बोलते. ती म्हणते की पार्थ झालं तुमचं बोलून, मला बोलायचं होतं. मी काय बोलते ते शांतपणे ऐकून घ्याल का? आता ती जे काही उत्तर देते ना प्रेक्षकांनो, ते तुम्हाला पटलं का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता मध्ये त्यांनी जीवा आणि त्या मानिनी ताईचा आणि या नंदिनीचा सीन दाखवलाय आणि नंतर काव्याचं उत्तर आपल्याला ऐकवलंय. तर बघा आता ही नंदिनी फोनवर अगदी हसून हसून बोलत असते, हो आय लाईक इट काका, पण माझं ऐकता का तुम्ही? हे बघा आपल्याला ना काही सामान आणायचंय, केक आणायचं जे सामान असतं ना ते मी तुम्हाला यादी पाठवते. ब्रेड पण आणा, टोमॅटो आणा, शेंगदाणे आणा, बेसन आणा. हो हे सगळं तर घ्याच, पण फक्त 2 किलो रवा आणायची आठवण ठेवा काका. नाही, गोडाधोडाचा बेत करायचा आहे, लक्षात ठेवा. आता मानिनी ताई तिचं बोलणं ऐकतात आणि मग फोन ठेवते ती नंदिनी. मानिनी ताई म्हणते, अगं काय गं नंदिनी, अगं रवा कोणाला आणायला सांगितलंस तू? नंदिनी म्हणते, अहो आई, काकांना. मग आता आधी त्या विचारतात ॲक्च्युली, काय गं तू जीवाला सांगितलंयस काय सामान आणायला? मग नंदिनी म्हणते, नाही हो आई, मी मिथून काकांना सांगितलंय सामान आणायला. मग आता या हसतात जोरात आणि म्हणतात, अगं बाई, म्हणजे झालं. नंदिनी म्हणते, काय झालं आई? त्यावर त्या म्हणतात, अगं बाई, तू मिथून भाऊजींना सामान आणायला सांगितलं ना, मला धडकीच भरली. आपले मिथून भाऊजी अवली आहेत, अवली. अगं तुला सांगते, मागच्या वेळेला माझी BC होती. मी त्यांना सांगितलं की 2 किलो गाजराचा हलवा करायचा आहे, तर गाजर घेऊन या. अगं त्यांनी काय आणलं माहितीये का? ते 2 किलो साखरच घेऊन आले. मग नंदिनी म्हणते, अरे बापरे, मग तुम्ही काय केलं? मग मानिनीताई म्हणतात, काय करणार? अगं त्यांचं असं चालूच असतं, गाजराची साखर, पिठाचं मीठ. अगं हे तर काही नाही. एकदा मी त्यांना म्हणले होते की दिव्यासाठी तूप घेऊन या, तर ते धूप घेऊन आले होते. नंदिनी म्हणते, अरे देवा. मग मानिनीताई म्हणतात, अगं ते शब्द कोडे सोडत असतात नेहमी, त्यांच्या डोक्यातनं शब्द असे जम्बलिंग करत असतात. आता बघूया तू सांगितलेलं सामान आणतायत का काय गोंधळ घालतात? तर आता नंदिनी म्हणते, बरं आई, मी ना जरा आनंद निवासला जाऊन येते. मानिनीताई म्हणतात, बाई उशीर नको करूस, वेळेवर ये संध्याकाळी आज. नंदिनी म्हणते, हो खरं तर मला घरी थांबून सगळी तयारी करायची आहे, पण ना आज आनंद निवासमध्ये खूप कामं आहेत. मानिनीताई म्हणतात, नाही बाई जा तू, काम तर तुझं महत्त्वाचंच आहे. आणि खरं सांगू का, म्हणजे तुमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग तूच करायचं हे मला पटत नाहीये ग. अगं काहीतरी सरप्राईज असायला हवं ना. मी बघ तुझ्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करते. नंदिनी म्हणते, बरं आई, थँक्यू सो मच. जरा फॉर्मल बोलल्यात दोघी जणी, पण असो, मी जरा स्लोमध्ये सांगते तुम्हाला, कधी कधी जरा फास्ट बोलून जाते ना, असो. तर आता मानिनीताई म्हणतात की मी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करते. मग आता मानिनीताई म्हणतात, नंदिनी मी कायम तुझ्या सोबत आहे, पण मला सांग गधड्या जीवाला आपलं काही लक्षात आहे की नाही काही आजचं? त्यावर नंदिनी म्हणते, नाही. मग आता लगेच या गंमत करून म्हणतात, म्हणजे तू कमालीनं मान्य केलंयस की जीवा गधडा आहे? नंदिनी म्हणते, नाही हो नाही आई, मला असं नव्हतं म्हणायचं. आता मानिनीताई म्हणतात, अगं गंमत केली तुझी, पण खरं सांगू का, मी जीवावर चिडली आहे. असं कसं विसरतो तो आज काय येते? एरवी नको त्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि नेमकं आज काय आहे हे कसं काय विसरला जीवा? तेवढ्यात तिथे जीवा येत म्हणतो, काय आहे? जीवा आल्यानंतर मात्र या दोघी सासासुना एकदम गप्प बसतात, कारण जीवाला कळलंच नाहीये की त्यांच्या 1 महिन्याच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे म्हणून. बापरे, एवढं सगळं सेलिब्रेट करायची काही गरज आहे का 1 महिना? पण असो, यांना ऑलरेडी लग्न मान्यच नाहीये म्हणून म्हटलं बरं का. तर आता बघा, जीवाला काही बोललं नाहीये कोणी, पण आता पुन्हा काव्या आणि पार्थचा सीन त्यांनी दाखवलाय. तर आता बघा काव्याने काय उत्तर दिलंय, म्हणजे ते खटकलंय जरा मला, म्हणून सांगते. काव्या म्हणते, पार्थ मी जे बोलते ते शांतपणे ऐकून घ्या आणि मला समजून घ्या.
पार्थ तुम्ही ना एक हॅपी गो लकी माणूस आहात. म्हणजे मी पण आहे तशी, पण मी चूजी आहे माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत. रॅदर एकूणच सगळ्याच माणसांच्या बाबतीत मी चूजी आहे. माझे मित्रमैत्रिणी मी स्वतः निवडते आणि तुम्ही माझे मित्र नाही आहात पार्थ. आता असं बोलल्यावर पार्थचं तोंड बारीक झालेलं आहे बरं का. पुढे काव्या म्हणते, पण हे बघा, जे काही खरं खरं आहे ना ते मी तुम्हाला सांगते. फक्त तुम्ही माझे आत्ता मित्र नाही आहात, पण कसं आहे ना की म्हणजे तुम्ही मला तुमची मैत्रीण मानता, म्हणजे या नात्याने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता पार्थ कान देऊन ऐकतोय. त्यावर ही उत्तर देते, हे बघा पार्थ, मी काव्या आहे, काव्या. मला मनापासून एखादी गोष्ट मला वाटत नाही ना तोपर्यंत मी ती गोष्ट करत नाही. आणि एकदा का ती गोष्ट मला मनापासून करावीशी वाटली ना तर ती मी केल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का मी ज्याला मित्र मानलं ना त्याची साथ मी आयुष्यभर कधी सोडत नाही. आणि मला असं वाटतंय की आता अभ्यास करू नये म्हणून मी नाही करत आहे अभ्यास, पण मी मनापासून जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी करेल पार्थ अभ्यास. म्हणजे अभ्यासच काय, मी बरंच काही सगळं करेल. म्हणजे आता मी तुम्हाला मित्र मानत नसेल, पण पुढे जाऊन मला जर वाटलं तर. आता लगेच पार्थने विषय डायव्हर्ट करून लगेच तिच्या बोलण्याला मंजुरी दिली बरं का. आता मला सांगा प्रेक्षकांनो, यामध्ये हिचं कुठे उत्तर आलं की ती तिथे बसून का खोटं बोलली पार्थला? काही या उत्तराचा तुम्हाला ताळमेळ लागला का? मला तर काही लागला नाही बाबा. तुम्हाला लागला असेल तर मला सांगा. तर लगेच पार्थ खुश होतो आणि म्हणतो, काय तुम्हाला वाटलं तर काय? त्यावर काव्या म्हणते, ते ॲक्च्युली, आता थोडा पॉज घेतलाय तिने आणि मग म्हणते कशी की पुढे जाऊन मी कदाचित माने नाही तुम्हाला माझा मित्र. म्हणजे हिने उगाच त्याला आम्हीच दाखवलंय असं मला वाटलं. ठीक आहे, म्हणजे मनापासून बोलली आहे ती, असं मला टीका नाही करायची आहे. तर बघा आता पार्थ खुश होतो. काव्या म्हणते, कदाचित तुम्ही माझे मित्र झालात तेव्हा मला तुमच्या प्रत्येक गोष्टीचा फरक पडेल. पार्थ, मी एकदा मैत्री केली ना तर ती मी निभवल्याशिवाय कधीच राहत नाही. आता पार्थ तिचं हे उत्तर ऐकून एकदम हॅपी झालाय. काव्या म्हणते, तेव्हा मैत्री खातर मी तुमच्यावर हक्क दाखवेल, आय प्रॉमिस यू. आता ती त्याच्याकडे बघते आणि तो तिच्याकडे बघतो. काव्या म्हणते, तुम्हाला सुद्धा मी माझ्यावर हक्क गाजवू देईल. तुमचा सगळा वेडेपणा मी सहन करेल, पण अर्थातच जेव्हा आपली मैत्री होईल तेव्हा. म्हणजे तुमच्याशी ना अगदी एखाद्या लहान मुलीसारखी वागेल मी. तुमच्यावर ना मी आंधळा विश्वास ठेवेल आणि तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीच मोडू देणार नाही, आय प्रॉमिस यू. आता तिने पुन्हा असं त्याला सांगितलंय तेव्हा तो एकदम त्याच्या विषयावरनं डायव्हर्ट होऊन खुश झालाय. अचानक हा चिडलेला होता आणि एकदम खुश झाला आता हिने चॉकलेट दाखवल्यावर. असो, आता तो लगेच खुश होऊन म्हणतो, खरंच काव्या असं होईल, असं तुम्ही करू द्याल? तेव्हा काव्या म्हणते, हो, पण मी जेव्हा तुम्हाला मित्र मानेल ना तेव्हा. म्हणजे झालं, एवढा मोठा प्रोमो दाखवला, मला वाटलं झाली मैत्री. असो, पण आता ती पुढे म्हणते, हे बघा पार्थ, मी तुमच्या सगळ्या एफर्ट्सना रिस्पेक्ट करते, पण म्हणून मी लगेच तुमची मैत्री एक्सेप्ट करेल असं समजू नका. आता हा लगेच आशीर्वाद देत म्हणतो, ठीक आहे बालिके, तुम्ही तुमचा भ्रम पाळा, आम्ही आमचा भ्रम पाळतो. तुम्हाला वाटेल तेव्हा मैत्रीचा हात पुढे करा आणि आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवू. आता ती हसते गोड. आता त्यावर हा म्हणतो, अरे वा, काय छान हसता हो तुम्ही, गोड दिसता. पार्थ आता मोठ्याने हसतो. तेव्हा काव्या म्हणते, हा तुमचा बालिशपणा आहे ना, हाच जरा खटकतो मला. हा बालिशपणा कमी केलात ना तर बाकी सगळं ओके आहे तुमच्यामध्ये, तसं काही वाईट नाही आहे. आता याला फार छान वाटले तिने असं बोलल्यावर, एकदम गरघार वाटलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. आता तो गालातल्या गालात हसतो आणि ही तिकडे तोंड करून हसते. म्हणजे आता तात्पुरती का होईना ही जीवाला विसरली आहे बरं का. तर असो, आता पार्थ तिच्याकडे पुन्हा बघतो आणि म्हणतो, खरंच हसताना छान दिसता तुम्ही. नाही, हसत राहा असंच कधीतरी, पण इतर वेळेला हेच फिसकारलेली मांजर. आता काव्या म्हणते, काय बोललात तुम्ही मला? पार्थ म्हणतो, कुठे काय, हसत राहा म्हटलो मी तुम्हाला. काव्या म्हणते, नाही, त्याच्यानंतर काहीतरी बोललात तुम्ही मला. पार्थ म्हणतो, अहो जास्ती हसत राहा असं बोललो मी. त्यावर आता काव्या म्हणते, पार्थ देशमुख, तुम्ही तोंडातल्या तोंडात पुटपुटता ना तेव्हा तुम्हाला वाटत असेल की मला ऐकायला आलं नाही, पण मला ऐकायला येतं बरं का. मी मांजर काय? मग तुम्ही सुद्धा आर्किटेक्ट बोका आहात देशमुखांचा. काव्या पुढे म्हणते, तोही साधा सुद्धा बोका नाही बरं का.
भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आर्किटेक्ट बोका. आता पार्थला ते फारच हसू येतं आणि म्हणतो, अरे वा, काय छान वाटतंय, मी आर्किटेक्ट बोका, छान आहे छान आहे. म्हणजे मी आर्किटेक्ट बोका आणि तुम्ही फिसकारलेली मांजर, मस्त जोडी आहे ना आपली. आता काव्या त्याच्याकडे पुन्हा अशी लुक देते आणि पुन्हा हसते गालातल्या गालात. आता पार्थ तिचं ते हसणं बघून जरा आश्चर्यचकित झालाय आणि दोघंही आता असे एकमेकांकडे बघून लाजताय, असं एवढं काय ते त्यांनी दाखवलंय. आता इकडे बघा, जीवा आणि नंदिनीची लव्ह स्टोरी बघा. आता हा जीवा त्याच्या आईला म्हणतो, काय ग आई, अगं मी तुला काहीतरी विचारतोय, काय विसरलोय मी आज. मानिनी ताई आता त्याची गंमत करत म्हणतात, मी कशाला सांगू बाबा तुला, तू तुझ्या बायकोला विचार ना. आता जरा कन्फ्यूज झालाय जीवा, तो नंदिनीकडे बघतो. मग नंदिनी म्हणते, अहो माझ्याकडे नका बघू, आठवून बघा ना तुम्ही आज काय आहे. बरं आई, मला ना उशीर होतोय, मी निघू का. मानिनी ते म्हणतात, अरे बघ जीवा, तिला उशीर होतोय, जा जा जा, सोड तुझ्या बायकोला. जीवा म्हणतो, अगं आई मी आत्ताच वर्कआउट करून आलोय, बघ माझा टी शर्ट सुद्धा भिजलेला आहे. त्यावर आता मानिनी ताई म्हणतात, उत्तम झालं की बाईकवर सोडून ये बायकोला, म्हणजे तो टी शर्ट येता येता वाळून जाईल, सुकून जाईल रे तो. जीवा म्हणतो आईला, अगं ए आई, तू काहीच्या काही बोलतेस. मानिनी ताई म्हणतात, अगं काही काय काय ग नंदिनी, मी बरोबर बोलते की नाही, काहीच्या काही काय. आणि काय ना, तो टी शर्ट फक्त घामाने भरलाय ना, बदलून ये रे तो टी शर्ट, थांबेल की नंदिनी तेवढ्या वेळ. नंदिनी म्हणते, हो आई, त्यांना फार उशीर नसेल होणार तर हरकत नाहीये, म्हणजे तुम्ही पटकन जर आवरून आलात तर बरं होईल. मानिनी ताई म्हणतात, अगं हो, आपला जीवानं पटकन आवरतो, अगं असा सुपरफास्ट आंघोळ करतो की नाही तो. तुला माहिती आहे का, लहानपणी जीवा आंघोळीला गेला की 1 मिनिटात परत यायचा. मग हळूहळू मी त्याला टॉवेल देणंच बंद केलं, मग राग आला म्हणून निवांत आंघोळ करत बसायचा तो. जीवा म्हणतो, ए आई 1 मिनिट आता मी जरा वेळ घेतो बरं का आंघोळीला. त्यावर नंदिनी ताई म्हणतात, मानिनी ताई म्हणतात, अरे मग चटचट आंघोळ कर की. अगं तुला सांगते नंदिनी, एकदा जीवा आंघोळीला गेला ना तेव्हा. आता जीवा म्हणतो, ए आई अगं थांब ना, अगं तू आंघोळीचे किस्से काय सांगतेस हिला, ही काही सांगायची गोष्ट आहे का. तेव्हा मानिनी ताई म्हणतात, आता हिला सांगणार ना, मग कोणाला सांगणार. नवरा बायकोला एकमेकांबद्दल सगळं माहिती पाहिजे. अगदी आंघोळीला किती वेळ लागतो ना नवऱ्याला, हे सुद्धा बायकोला कळलं पाहिजे. आता जीवाला जरा ऑकवर्ड होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, असू देत आई, असू देत, नाही मी निघते आता आणि तुमच्यासाठी ना बदाम भिजत ठेवलेत, त्या आठवणीने खा. आता नंदिनीने जीवाला असं सांगितलंय आणि ती निघून गेली आहे आनंद निवाससाठी. जीवा आता तिच्याकडे बघत असतो वळून. तेव्हा मानिनी ताई त्याच्या खांद्यावर हात टाकतात आणि म्हणतात, ए बाबा ऐकलंस का. जीवा म्हणतो, काय ऐकलं का. मानिनी ताई म्हणतात, अरे ते बदाम भिजत घातलेत. जीवा म्हणतो, हा मग. मानिनी ताई म्हणतात, मग काय मग, अरे बदाम खा आणि आठव, तुला काही आठवतंय का ते. आता जीवा म्हणतो, अरे काय आठवायचंय मला काही कळे ना बाबा. आता मानिनी ताई म्हणतात, अरे खा रे बाबा, बदाम तर खा. मजा घेतली आहे त्यांनी. तर असो, आता हा सीन झाल्यावर पार्थ आणि काव्याचा पुन्हा एक रोमॅन्टिक सीन दाखवलाय. आता हा पार्थ आपल्या गालातल्या गालातच हसत असतो इकडे तिकडे बघून. मग काव्या म्हणते, काय देश आज एकदम 32 दात दाखवताय, नाही ऑफिसला जायचं नाही वाटतं तुम्हाला, ऑफिस बंद, कंपनी बंद, म्हणजे बेंचवर बसून तुम्ही मला आता म्हणजे पार्टनरशिप करणार आहात का, मला कंपनी देणार आहात का. त्यावर पार्थ म्हणतो, तुमची आयडिया छान आहे काव्या, पण ही पट्टी तेवढी तुटली आहे ना ती. आता काव्या म्हणते, काय चाललंय तुमचं. पार्थ म्हणतो, नाही तसं नाही, मला जायचंच होतं मीटिंगला, मी निघतोय आता, पण मी येतो संध्याकाळी तुम्हाला पिकअप करायला. काव्या म्हणते, कशाला, काही गरज नाही आहे. नाही स्वतःहून मी तुमच्या गाडीत बसले ना, लगेच आता तुमचं विमान उडवू नका, माझं मी एकटी येईल घरी. त्यावर पार्थ म्हणतो, नाही काव्या, तुम्ही घरी यालच, हे म्हणजे मला त्यावर विश्वास आहे, त्यात काही डाऊट नाही, पण मला असं वाटतंय की तुम्हाला कोणीतरी 2-2 केक आणायला सांगितलेत म्हणे. कोणी सांगितलंय. त्यावर मानिनी काकूने सांगितलंय असं काव्या पार्थला उत्तर देते. मग पार्थ म्हणतो, तुम्हाला 2 केक आणायचे, 2 पिशव्या असतील, तुम्हाला मदत करायला, तुम्हाला पिक करायला मी येईल की. आज नाही, म्हणजे असं आईनेच मला सांगितलंय तुम्हाला सांगायला. आता काव्या त्याच्याकडे बघून अशी खाणाखुणा करते आणि म्हणते, म्हणजे पण 2 केक का सांगितले असतील मानिनी काकूंनी. पार्थ म्हणतो, कदाचित आईला चेक करायचं असेल की घरी बनवलेला केक चांगला आहे की बाहेरचा केक चांगला आहे, म्हणून सांगितलं असावं कदाचित. आता काव्या म्हणते, पार्थ काहीही बोलताय तुम्ही, काहीही बोलून मला शेंड्या लावताय, ते कारण काही असू देत, पण तुम्ही आणि तुमची आई तुम्हा दोघांना ना म्युझियममध्ये ठेवायला पाहिजे. आता पार्थ हसायला लागतो बरं का.
काव्या म्हणते, पार्थ काय चाललंय तुमचं? देशमुख चला, उशीर होतोय तुम्हाला. नाही म्हणजे तुमचं कन्स्ट्रक्शन वाट बघताय तुमची. आता पार्थ तिला गोड भाषेत म्हणतो, येतो हा काव्या, पिकअप करायला पण येतो. आता असं म्हणून तो तिथून निघालाय फायनली बाय करून. पण मला ना या काव्याचं उत्तर खरंच खटकलंय. हिने डायव्हर्टच करून टाकला विषय. तर आता पार्थ तिथून निघून जात असताना मनातून विचार करतो की काव्या आज पहिल्यांदा माझ्या गाडीत बसल्या. पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीचं एक सिक्रेट मला शेअर केलं. त्यांनी मला एक छान होप दिली आहे. त्यांनी मला पेट नेम पण दिलाय, आर्किटेक्ट बोका म्हणून. आता ना आमच्या दोघांचं जमेल असं वाटतंय. म्हणजे लग्नानंतर बरोबर 1 महिन्याने ही गाडी इथवर पोहोचली आहे. म्हणजे महिन्यात बरीच प्रोग्रेस केली आहे मी. म्हणजे होप्स आहेत. वा वा, जमलं. आता असं तो मनातल्या मनात बोलतो आणि हसतो. आणि अचानक त्याच्या मोबाईलवर एक CCTV फुटेज आलाय. हसता हसता तो एकदम सिरियस होतो आणि काव्याला आवाज देत म्हणतो, काव्या हे बघितलं का? काय आहे? आता काव्या म्हणते, काय आहे हे? आता पार्थ पुन्हा तिच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, हे बघा CCTV फुटेज मिळालंय. त्या रात्री तुमच्यावर ज्याने हल्ला केला होता ना, त्याचं हे फुटेज आहे. आता काव्या ते बघते आणि एकदम आश्चर्यचकित होते. आता मला कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो, काव्या या दीपकला चेहऱ्याने ओळख? माझा असा अंदाज आहे की कदाचित काव्या दीपकला ओळखत नसावी चेहऱ्याने. पण बघूयात आता काय काय घडतंय. तर आता पार्थ तिला म्हणतो, हे बघा हा माणूस ज्याने तुमच्यावर हल्ला केला आणि आता एपिसोड संपवलाय त्यांनी. आता पुढच्या भागात काव्या पार्थला म्हणते की हा तर तोच आहे, तोच माणूस आहे ज्याने माझ्यावर हल्ला केला. पार्थ म्हणतो, माझी गट्स फिलिंग असं सांगताय मला की हा माणूस आपल्यावर पुन्हा हल्ला करू शकतो. पण पुन्हा तो वेगळ्या वेशातही येऊ शकतो. कदाचित तो माझ्यावर हमला करू शकतो किंवा जीवावर. आता काव्या एकदम बोलून जाते की कदाचित नंदिनी ताईवर सुद्धा. आणि तेवढ्यात नंदिनी रिक्षात बसताना त्यांनी दाखवली आणि रिक्षामध्ये वेषांतर करून तो दीपकच बसलेला असतो. तर नंदिनीच्या जीवाला धोका असेल का, बघूयात. पण पार्टीचा प्रोमो तुम्ही पाहिला ना, त्यामुळे आता पुढचे एपिसोड बघायला मजा येणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसं आहे प्रेक्षकांनो, जसं पार्थ आणि काव्याचं ट्युनिंग ते छान दाखवतात, तसं जीवा आणि नंदिनीचं दाखवतीलच. त्यामुळे या प्रसंगात जीवा तिला वाचवेल असा एक माझा अंदाज आहे. काय वाटतं तुम्हाला? तर भेटूयात उद्याच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यूमध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या. तोपर्यंत टेक केअर ऑडियन्स. धन्यवाद.